नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये माई आता अधिराजला विचारते की त्या नित्याला भेटलास का तू? काय म्हणाली ती? त्याच वेळेला तो म्हणतो की तिचं नाव पण काढू नका, मला तिच्याशी बोलावंसं वाटत नाही. तिचं नाव घेतलं तरी राग येतो मला आणि तिच्यामुळे आयुष्यात खूप वादळ उडाली आहेत, खूप गोंधळ उडाला आहे माझा आणि तिचा विषय आता कायमचा बंद करायचा आहे, मला तिचं तोंड पण बघायचे नाही. असं म्हटल्यावर माईला वाईट वाटतं. ती म्हणते की असं काय बोलतोस रे लेका, असं बोलू नकोस ना तिच्याबद्दल, मी तुझ्यापुढे हात जोडते, तिच्याशी संबंध तोडायचं तर अजिबातच बोलू नकोस. त्याच वेळेला आता इथे अधिराज हा चक्क होऊन बघू लागतो. तो म्हणतो की काय झालं, तुम्ही अशा का बोलताय आजी? खरंच तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, तुम्हाला इतका त्रास का होतोय? मी जर तिच्याबद्दल इतकं बोलते तर त्याचं वाईट तुम्हाला का वाटतंय? तेव्हा मग ती म्हणते की पोरा, ती माझी लेक आहे म्हणून मला वाईट वाटतंय. तेव्हा आता अधिराजला प्रश्न पडतो की असं का बोलली? तेव्हा ती म्हणते की अरे लेका, लेक आहे म्हणजे माझी समधी कशी तुम्ही पोरं आहात. ती माझी लेक आहे तसं तू माझा लेक आहेस. बाकीचे सगळे माझी मुलं आहेत, तुम्ही सगळी माझीच मुलं आहात. एकमेकांशी असं तुटून मागलात तर कसं चालेल? मला तरी ते बघवेल का? तेव्हा तिथे पाहुणी येते. माई म्हणते की मग मला माझ्या मुलांना असं लांब राहिलेलं नाही आवडत, सगळ्यांनी मिळून मिसळून राहावं. तेव्हा मग तो म्हणतो की अगं माई, तू काळजी करू नकोस. असं म्हणायला गेलं तर खरंच तर खूप चांगल्या आहेत, त्या गोड आहेत, समजूतदार आहेत आणि कर्तृत्ववान आहेत. खरं तर या गावात आल्यात तेव्हापासून त्या त्या प्रोजेक्टबद्दल काम करतात, किती हुशारीने करतायत ते सगळं, सगळ्यांचा विचार करतात आणि खूप भले आहेत त्या, मला माहीत आहे. हे ऐकून माईचं उर अगदी भरून येतं. तेव्हा मग आता लगेच माई त्याला बोलून दाखवते की पोरा, तुला कळतंय ना ती खूप चांगली आहे, मग तिच्याबरोबर तू असे संबंध तोडू नको, तिच्या प्रेमाचा स्वीकार कर की, कबूल कर की. हे ऐकल्यावर मात्र पाहुणीला खूप राग येतो आणि हातातला हंडा ती जोरात खाली फेकून देते. अंड्याचा आवाज आल्याबरोबर तिथून विमल येते आणि म्हणते की काय झालं आहे पाहुणे, अगं हा हंडा कशापायी टाकलास असा? तेव्हा मग माई दचकते. नंतर आता इथे शालिनी येते. तेव्हा मुद्दाम राजमा नाटक करू लागते. ती म्हणते की बघा की हिचं कसं चाललं आहे ते, मला कळलं आहे हिची नाटकं आहेत हो समधी ही. नित्या, तू माझ्यासमोर नाटकं दाखवण्याचा प्रयत्न करू नको. अगोदर मी तुझ्या नाटकांना भुलली असेल, आता मी तुझ्या नाटकांना अजिबात भुलायची नाही, लक्षात ठेव. नंतर आता विमल म्हणते की अगं पाहुणे शांत हो, की काय झालं? तेव्हा पाहुणी म्हणते की अगं आई रे, मला आत्तापर्यंत वाटत होतं की ही आजी आली आहे ती आपल्या बाजूने आहे, पण नाही, ही पण नाही, ही त्या नित्याची हेर आहे हेर. त्या नित्यानेच हिला पाठवलं असणार अधिराजचं मन वळवाया. अगं ही म्हातारी आपल्या अधिराजला सांगत होती की लग्न करू नकोस, नित्याचं प्रेम कबूल कर वगैरे, हे सगळं सांगण्याची हिला काय गरज होती? त्याच वेळेला आता इथे तात्या तिथे नसतात. विमल म्हणते की अगं पाहुणे शांत हो, काही काय बोलतेस? तेव्हा पाहुणे म्हणते की नाही आई, मी शांत होणार नाही, हिचं मी आता बोलणं ऐकलं. ती नित्या स्वतः आता काही करता येत नाही म्हणून अशा माणसांना पाठवत आहे आणि ही म्हातारी आपल्या घरात राहून आपल्याच घरात भेट करायला लागली आहे आणि आमच्या दोघांमध्ये अंतर निर्माण करायला लागली आहे. तेव्हा मात्र अधिराज वैतागून म्हणतो की एक मिनिट पाहुणी, या आजीला बोलण्याची काही बी गरज नाही, त्यांनी काहीच केलेलं नाही, त्या फक्त माझ्याशी नॉर्मली बोलत होत्या आणि लग्नाचं म्हणशील तर मी तुला शब्द दिला आहे की मी तुझ्याशीच लग्न करणार, मग हा शब्द मोडू शकत नाही मी. नंतर आता इथे राजमा ही नित्याचं मोठमोठ्याने बोलबोला करत तिला वाईट साईड बोलत असते. त्याच वेळेला नित्या आता म्हणते की नाही गं, मला समजून घे. तेव्हा राजमा म्हणते की नाही, मला तुला काहीच समजून घ्यायचे नाही, तू कशी आहेस ना मला आता चांगलंच कळलं आहे, म्हणून आता ही सगळी नाटकं ताबडतोब बंद करायची आणि माझ्याशी आता काहीच बोलायचं नाही. आणि तुम्ही बोलताय मालकीनबाई ना, ते अगदी बरोबर आहे, ही अगदी वाईट मुलगी आहे, हिला किती जीव लावला ना आणि तरीही ती अशीच करणार आहे. नंतर मग आता शालिनी हे सगळं ऐकत असते आणि ते सगळे पाहून तिला मजा येत असते. आता शालिनी म्हणते की बघितलं राजमा काय बोलली ते. नंतर आता राजमा ही रागाने निघून जाते. त्याच वेळेला शालिनी आता नित्या रडत असताना म्हणते की दुःखी आहेस तू, दुःख झालं आहे तुला, खरंच मला हे पाहून खूप बरे वाटले. आणि मग आता ती राजमाला म्हणते की नक्की काय झालं आहे काय गं? तेव्हा आता राजमा म्हणते की जाऊ दे, मला हिच्याशी बोलायचंच नाही, पण आता हिला असं दुःखात पाहून ना मला खरंच बरं वाटतं आहे, मला नाचावंसं वाटतं आहे, उड्या मारावंशी वाटत आहेत. तेव्हा मग ती म्हणते की बाहेर जा आणि उड्या मार. आणि शालिनी ही नित्याला दारू ऑफर करते, मात्र ती पित नाही. नंतर इथे माई ही देवीचं नामस्मरण करत असते आणि इथे सावरी वैतागलेली असते. ती म्हणते की काय चाललं आहे, शाळेतल्या बाईंनी अभ्यासाचं सांगितलं आहे पण अभ्यासाच्या बाहेरचं, इथे अभ्यासच धड समजणं झालं आहे, बाहेरचं काय समजणार?
तेव्हा तिथे अधिराज येतो आणि म्हणतो की अगं तू एकटीच काय बडबड करतेस, काय झालं? तेव्हा ती म्हणते की दाद्या मला प्लीज जरा हेल्प कर ना. तेव्हा अधिराज हसून म्हणतो की मी आणि अभ्यासात हेल्प काय करायचं मी तुला? तेव्हा मग ती म्हणते की दाद्या अरे टीचरने ना एक प्रोजेक्ट दिलेला आहे, म्हणजे स्टोरी लिहायची आणि त्याचं सार पण लिहायचं आहे, पण ते सगळं पुस्तकाच्या बाहेरून. तेव्हा मग अधिराज म्हणतो की अगं ती स्टोरी तर मला समजत नाही, पण ते सारांश तो पण आता तूच मला समजावून सांग की तुला नक्की काय म्हणायचं आहे ते. म्हणजे तुझ्या ज्या बाई आहेत शाळेतल्या ते नेमका काय म्हणतात कॉलेजातल्या ते मला जरा सांग तरी, असं ती सांगताना ती म्हणते की दाद्या मी तुला काय समजावू, मलाच काही कळलेलं नाही. तेव्हा आता हे सगळं माई ऐकते आणि तिचं नामस्मरण थांबवून म्हणते की अगं बाळा मी तुला मदत करू का? तुला काय कथाच ऐकायची आहे ना, तर आणि त्याचं सार मी सगळं सांगेन. तेव्हा मग आता सावरी म्हणायला लागते की अगं आपल्याला आजी कथा हवी आहे, पण ती लहान मुलांसारखी नको आहे. तेव्हा ती म्हणते की हो मी मोठ्यांचीच सांगते राजा राणीची, आणि ती तुला खूप आवडेल. मग ती कथा सांगायला सुरुवात करते आणि सावरी पण तिचं अगदी मनापासून ऐकायला सुरुवात करते. ती म्हणते की ही गोष्ट आहे ती 25 वर्षापूर्वींची एका राजा राणीची गोष्ट आहे. आणि राजा आणि राणी लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. तो राजा खूप मोठा हुशार होता आणि मोठ्या घरचा श्रीमंत होता आणि त्याला शिक्षणासाठी परदेशी बाहेरगावी जायचं होतं. मात्र त्या राणीला तिथे तो गेल्यामुळे दासीसारखं राहावं लागत होतं, दासीसारखं जीवन जगावं लागत होतं. त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली ती एका मोरपिसाने. आता हे सगळे ऐकत असताना मात्र अधिराजचं डोकं जरासं फिरायला लागतं. नेमकं काय आहे ते त्याला कळत नसतं. तो विचार करतो की ही गोष्ट मला ऐकल्यासारखी का वाटत आहे, असं का वाटतंय की हे सगळं मी ऐकलं आहे पुढे. मग नंतर आता हे सगळं बोलत असताना अधिराजचे मात्र डोळे फिरत असतात. ती पुढे सांगत असते की नंतर तो जो मुलगा आहे म्हणजेच तो राजा तो बाहेरगावी निघून जातो आणि मग त्या राणीची हाल व्हायला सुरुवात होते. त्याच वेळेला आता इथे अधिराज म्हणतो की नको ही गोष्ट नको, दुसरी कुठली तरी सांग. तेव्हा अधिराजला सावरी म्हणते की अरे दाद्या काय झालं, एकतर तू सांगत नाही, जर आजी सांगते तर तिला पण सांगू देत नाहीस तू. तेव्हा मग ती म्हणते की आजी सांग एकदम इंटरेस्टिंग आहे स्टोरी. तेव्हा मग आता माई तिला सांगायला सुरुवात करते. ती म्हणते की ते राजा आणि राणी यांच्यात दुरावा निर्माण झाला होता, पण 6 वर्षानंतर मात्र ते एकत्र आलेच होते. आणि 6 वर्षानंतर एकत्र आल्यावर मात्र एक बाई त्यांच्यावर वाईट डूख ठेवून होती आणि प्रत्येकाच्या बाबतीत तिच्या चेहऱ्यावर एक वेगळा राग होता. आणि नंतर ती म्हणते की त्या दोघांमध्ये एक छोटंसं फूल जन्माला आलं. आणि हे सगळं सांगत असताना अधिराजला खूपच त्रास होत असतो. ते कानावर पडत असताना त्याला वैताग येत असतो. तो म्हणत असतो की ही कसली कथा आहे. तेव्हा ती म्हणते की ही माझ्या ओळखीची आणि खरीखुरी घडलेली कथा आहे. तेव्हा हे ऐकल्यानंतर मात्र अधिराज म्हणतो की हे सगळं काय आहे, असं का वाटतंय मला की हे सगळं मला खूप त्रास येत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत. नंतर मग अधिराज तिथून निघून जातो आणि तिथून निघून गेल्यावर सावरी म्हणते की जाऊ दे, दाद्याला जायचं असेल तर तू माझी कथा सांगून पूर्ण कर. आणि मग आता ती कथा सांगायला लागते आणि त्याचं सारंही सांगत असते. तर इथे मोठी पार्टी सुरू होते आणि पार्टीमध्ये रावसाहेब, पिंट्या आणि बाकीचे सगळे नाचत असतात. तर इथे शालिनी ही दारू पित असते. तेव्हा वसुंधरा तिला म्हणते की करा करा, खूप मजा करा, कामच तसं झालेलं आहे ना. त्या नित्या आणि अधिराजमध्ये कायमची फूट पडली, खरंच खूप मजा वाटते. आता हे ऐकून शालिनी मोठमोठ्याने चिअर्स म्हणायला लागते. नंतर आता तिथे पिंट्या बसतो. तेव्हा वसुंधरा म्हणते की अरे पोरांनो, फुकट ते पौष्टिक असं मी म्हणते, पण जास्त पण पौष्टिक करून घेऊ नका, दारू आहे ती शरीराला चांगली नाही जास्त. तेव्हा मग आता लगेच वसुंधरा तिला म्हणते की काय गं, नक्की काय झालं आहे तुला आणि तू इतक्या पार्टीच्या मूडमध्ये काय आहेस. तेव्हा ती म्हणते की त्या अधिराज आणि नित्याला मी कायमचं वेगळं केलं, त्यांच्यामध्ये फूट पडली. तेव्हा आता रावसाहेब म्हणायला लागतो की पण त्या नित्याचा काही भरोसा नाही, ती कशीही वागू शकते. पण मला एक गोष्ट सांगा की जर नित्या आणि अधिराज हे एकत्र आले तर आपण मात्र काय करणार. तेव्हा हे ऐकल्यावर मात्र शालिनीला राग येऊ लागतो. आता त्याच्या तोंडावरती जोरात दारू फेकते. शालिनी खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला वसुंधरा शालिनीवर आवाज चढवून म्हणते की काय गं माझ्या मुलाच्या चेहऱ्यावर. तेव्हा शालिनी तिला म्हणते की तू पण गप्प बस, आणि मला हे असं बोललेलं कोणीही खपवून घेणार नाही मी अजिबात. आणि अधिराज आणि नित्या हे अजिबात एकत्र येऊ शकत नाही, ते मला सहन होणार नाही. आत्ता बोललायस आणि इथून पुढे आता हे सगळं बोलायचं नाही, लक्षात ठेवायचं, बोलताना नीट बोलायचं. ते अधिराज आणि नित्या मला स्वप्नात पण एकत्र आलेले नाहीत, प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. आणि मग आता लगेच पुढे ती म्हणते की जर अधिराज आणि नित्याला एकत्र आणण्याचा कोणी प्रयत्न केलास ना तर मी त्याचे तुकडे तुकडे करीन. असं म्हटल्यावर आता ते सगळेजण तिच्याकडे बघायलाच लागतात. शालिनी म्हणते की कसं बसं ते अधिराज नित्याला वेगळं केलं आहे, आता इथून पुढे मला ही हयगय चालणार नाही, असं म्हणून ती निघून जाते. आणि रावसाहेब म्हणतो की बघितलं काय,
अगं या शालिनीने माझ्या तोंडावर दारू ओतली. तेव्हा मग आता तो म्हणतो, त्यावर वसुंधरा म्हणते की हे बघ, एक नक्की आहे की त्या अधिराजचं आणि नित्याचं काहीतरी सिक्रेट आहे जे आपल्याला शोधून काढलं पाहिजे आणि तेच सिक्रेट हिच्या जीवावर बेतल असं हिला वाटतंय. म्हणून आपण हेच सगळं शोधून काढलं पाहिजे की नेमकं अधिराज आणि नित्याचं असं काय सिक्रेट आहे जे शालिनीला त्रास देतं आहे आणि ते सिक्रेट खूप मोठं असणार, म्हणूनच तर ही इतकी संतापली. तर आता इथे रेस्ट हाऊसमध्ये राजमा झोपलेली असते आणि तिच्या डोळ्यात खूप पाणी येत असतं. नित्याच्या डोळ्यात आलेलं पाणी आणि त्यानंतर अधिराज माझ्याशी सगळे संबंध तोडतोय हे जेव्हा नित्या त्याला सांगते तेव्हा हे ऐकून तिला खूपच वाईट वाटतं. ती म्हणते की हे सगळं काय चाललं आहे माझ्या आईबाबांच्या बाबतीत आणि तिला लहानपणीचे त्यांचे सगळे प्रसंग आठवत असतात. लक्ष्मी लहान असते तेव्हा ते सगळे प्रसंग तिला आठवतात. तर इथे अधिराज हा रात्रीचं जेवून बाहेर झोपायला येत असताना त्याला देखील नित्याचं बोलणं आठवत असतं. नित्या त्याला म्हणालेली असते की आपलं जन्माचं 7 जन्मांचं नाही तर 700 जन्मांचं नातं आहे. या जन्मात आपण अधिराज आणि नित्य आहोत. पुढच्या जन्मी कोण असू माहीत नाही. मागच्या जन्मी आपण जयदीप गौरी होतो. आणि हे सगळं बोलणं अधिराजने डावलून लावलेलं असतं. अधिराज म्हणतो की 7 जन्म काय, पुढचे कितीही जन्म मी तुमच्याबरोबर राहू शकत नाही. तेव्हा ती म्हणते की तू किती काय म्हटलंस तरी आपल्या नात्याची विण देवाने बांधलेली आहे, ती 700 जन्मांची आहे. आणि नित्य आता तिच्या रूममध्ये झोपण्यासाठी येत असते तेव्हा तिला देखील अधिराजच्या बोलण्याचं खूपच वाईट वाटलेलं असतं. अधिराज सगळे संबंध तोडण्याचं बोलतो तेव्हा तिच्या जिव्हारी लागतं आणि त्याचा तिला खूपच त्रास होत असतो. तर इथे अधिराज तिला ठणकावून सांगतो की एक गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये फिट करून घ्या की हा अधिराज कधीही तुमच्याबरोबर लग्न करणार नाही आणि तुम्ही कुठलीही स्वप्न बघू नका. तर राजमाला झोप येत नाही म्हणून ती उठून बसते आणि म्हणते की काही झालं तरीही मी माझ्या आईबाबांना एकत्र आणून राहणारच. मी मुलगी आहे त्याची आणि त्या दोघांच्या प्रेमामधला मी दुवा आहे. काही झालं तरी त्यांना मी असं वेगळं होताना पाहू शकत नाही, म्हणून मलाच काहीतरी केलं पाहिजे. तितक्यात तिथे शालिनी जोरात दरवाजा उघडून येते आणि ती म्हणते की कसल्या कैदाशिनीच्या शालिनीच्या हातात माझे आईवडील सापडले. आणि तितक्यात शालिनी येते आणि शालिनी म्हणते की काय गं राजमा, झोपली नाहीस ना तू? तेच मी बघायला आले होते. तेव्हा राजमा म्हणते की नाही झोपली आहे. मग आता शालिनी तिच्याकडे येते आणि म्हणते की चल माझं डोकं चेपून दे, मला जरा डोकं दुखतं आहे. असं म्हणून ती तिला रूममध्ये घेऊन जाते आणि राजमा तिचं डोकं दाबून देत असते. तेव्हा आता शालिनी म्हणते की किती मऊ आणि कोमल हात आहेत गं तुझे, किती सॉफ्ट असेच प्रत्येक हात माझ्या आयुष्यात आले होते, पण त्याच कोमल आणि सॉफ्ट हातांनी माझे डोकं न दाबता माझा गळा दाबला, माझ्या गळ्यावर हात ठेवला. पण तुला माहिती आहे एक गंमत काय केली मी? ज्या कोणी माझा गळावर हात धरला ना त्यांना कोणालाही मी सोडलेले नाही, असं ती बोलते आणि राजमाला घाबरवते. सावरीची सकाळी कॉलेजला जाण्याची वेळ होते. अधिराजला ती म्हणते की अरे तुला काय माहिती दाद्या, त्या आजीने किती मस्त गोष्ट सांगितली, तू नव्हतास, बरं जाऊ दे, मी तुला नंतर ती पूर्ण गोष्ट सांगेन. तितक्यात सावरी बाहेर जाते आणि अधिराजला राजमाचा फोन येतो. तो घाबरतो आणि म्हणतो की काय गं, बोल राजमा, काय झालं? तेव्हा ती म्हणते की अधिराज, मला जरा इथे अडकल्यासारखं झालं आहे. आपले जे वेताळाचं मळा आहे ना त्याच्या पुढे जाऊन आपल्या विहीर वगैरे सोडल्यानंतर एक पडीक बंगला आहे, तिथे मला अडकली आहे मी. तर इथे तो म्हणतो की मी येतो, तू तिथेच थांब, कुठेही हलू नको. आता नित्या तयार होते आणि मोबाईलमध्ये मेसेज बघते आणि म्हणते की राजमाचा जीव धोक्यात आहे, राजमाकडे गेलं पाहिजे. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्या बसलेली असताना शालिनी तिला म्हणते की लक्षात घे, तू माझ्या विरोधात गेलीस तेव्हाच तू संपलीस. आणि आता नित्याला अधिराज बघत असताना अधिराजला नित्या म्हणते की हे बघ, हा दगड आहे, हा दगड तुला आठवतोय का? या दगडाचं आपलं काहीतरी कनेक्शन आहे आणि हा दगडानेच तुला परत बोलवलं होतं आणि यानेच तुझा जीव वाचवला होता. हे दाखवल्यावर अधिराज मात्र आता तिच्याकडे बघतच राहतो. अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.